राज अंतर देऊनच होती गाडी, राज अंतर देऊन गाडी आणि अरे बैल दिसत नाही. खिडकालीचा पहिला मैदान आणि मैदानाला सुरुवात झाली आणि ताडाली महेश शेट यांचा देवाबाई आणि गोलिलीचा टिटवी यांनी आज या खिडकालीमध्ये विजयाचा गुलाल घेतला. आजच्या मैदानाबद्दल दादा बोला ना. आजचं मैदान एकदम चांगल्या पद्धतीने आयोजन केलेलं आहे त्यांनी आणि भरपूर गाड्या झाल्या. त्याच्यामध्ये आता आमची गाडी झाली आणि आम्ही गुलाल घेतला टिटवी आणि देवानी, त्यामुळे आम्हाला भरपूर आनंद आहे. दादा विरुद्ध गाडी कोण येते आज? विरुद्ध गाडी भिवंडीची पबजी आणि त्याला DSP का DYSP वाल्यांचा सुंदर होता, त्या गाडीची आम्ही जिंकलो. दादा सुट्टीपासून सुतावर पर्यंत गाडी कशी काय धावली आज? आता आम्ही सगळे सोडायला होतो सुट्टीवर, आमचे वरिष्ठ मंडळी सुतावर आहे, त्यांना विचारलं गाडी पण चांगली पळाली. आज देवाबाई आणि टिटवीचं कसं काय नियोजन कसं काय झालं? कसं झालं, आम्हाला गाडी खेळायची होती तर आमचा ॲक्च्युली आम्ही ते जितेश कालने डूटने आहेत ना त्यांचे आभार मानतो, कारण की आमचे मामा आहेत, शेठ आहेत ते मोठे. तर आमचा कधी पण पहिरा होतो, आमचा पहिरा जितेश कालने डूटनेवाल्याशी होता, त्याचं नाव पण होतं संध्याकाळपर्यंत. तर पबजीचं नाव आला, आम्ही मामाला फोन केला एक की आपण गाडी पळू, मामा हो बोलले गाडी जमा बोलतो आपण पळू. पण आम्ही जितेशला रिक्वेस्ट केली की भाई ती गाडी जमते आमची, तर आपण काहीतरी नंतर अड्ड्यामध्ये हे करू, पण तो पण एका शब्दामध्ये तयार झाला आणि त्यामुळे आमची गाडी जुलून आली आणि आज आम्ही विजय प्राप्त केला. आणि या वर्षीचा हा देवाबाई आणि टिटवीचा पहिला गुलाल का? या वर्षीचा देवाबाई आणि टिटवीचा पहिला गुलाल का? हा, पहिला गुलाल आमचा पडलेला, पण तेव्हा बैल आजारी होता. कारण की आता मी जेव्हा त्यांचं नाव आलं ना तेव्हा मी फोन केला एक दोघांना, त्यांनी मला सांगितलं की आता तुमच्या मामाचा टिटवीच घाला, बैल चांगला रुटीनला आलेला आहे. आम्ही फोन केल्यावर ते लगेच आम्हाला बैल देतात आणि आमचा पहिरा आला आणि शर्यत आमची मैत्री पूर्ण झाली. त्याच्यामुळे काही नाही, असं आमची गाडी कधी पण पळेल. सुट्टी मेकर आमचे केशव शेठ यांची पण आम्हाला चांगली साथ असते कधी पण. दादा एवढी मित्र परिवार आहेत, म्हणजे आज तुम्हाला आशा होती की आज काहीतरी आपली गाडी जिंकून आज गुलाल, पहिला गुलाल जरी गेला असेल तरी आजचा गुलाल भेटेल, कारण का आज देवाबाई सोबत टिटवी बैल होता. काय बोलाल त्या बैलाबद्दल? त्या बैलाबद्दल काय बोलायचं, आम्ही मागच्या वेळेस पण शेवटला त्या बैलावर हंगामाच उठवलेला. आता आमची पहिला गुलाल झालेला आहे, आता आम्ही बघू पुढचं नियोजन कसं करायचं. आणि देवाबाई त्यांचाच बैल आहे, तो पण आमचाच बैल आहे. एक फोन केला त्यांना बैल भेटतो, त्यांनी मागितला आम्ही देतो, आम्ही मागितलं ते देतात. दादा आता सर्वात मोठं नियोजन करतात लोक पुसेगावच्या मैदानासाठी, सो आपला देवाबाई किंवा टिटवी पुसेगावच्या मैदानात दिसेल का? ही गाडी एकत्र नाही पण दिसेल का? दोघं पण बैल त्या मैदानात दिसेल का? हा, मैदानात दिसतील बैल. कधी ही गाडी पळेल का आम्ही ते ठरवू आता काय ते तेच, म्हणजे एकत्र नाही पण वेगवेगळी मैदानामध्ये हो दिसतील. दादा काय बोलाल तुम्ही? माहिती द्या ना दादा. आपल्या समोर आहे सुट्टी मेकर केशव दादा दलवी. काय बोलाल आज कसं काय, म्हणजे सुट्टी करताना बैल व्यवस्थित उभा वगैरे कसा होता? हा, बैलाचा सुट्टी करायला काही तकलीफ नसतं, थोडा माझ्या हातावर लागले. मग मी निलेशला सांगला, निलेश माझा पहिले आम्ही मित्र आहे, त्याला लगेच झाला. आणि बैलाचा माटाचा काही विषयच नाही, थोडासा माझ्या मुला त्यांना कमतरती पडतो, बैल चुप्पाचा झाला, सोडाचा झाला, तर मी ते सांगतात तू साईडला राहा, तू आम्हाला फक्त आयडिया दे चुपाची. मी सर्व कुणाला आम्ही सर्व शेट सगळं करून व्यवस्थित बैलाचा माटाचा काही विषय नाही, शांत उभा राहतो. म्हणजे जेव्हा तुम्हाला त्याने बघितलं सुट्टी करताना तो बैल एकदम शांत उभा राहतो? हा, मी साईडला उभा राहिलो, त्याला माहित आहे, तुम्हाला लगेच ओळखतो आणि शांत उभा राहतो, काय विषय. आजचा कसा आनंद आहे? आज दोन्ही बैलांनी आज विजयाचा गुलाल घेतला. दोन्ही बैला छान पडत. मला रात्री फोन केला यांनी रोहननी का दादा गाडी जमता आपली कसा करायचा. मी बोलू टिटवी आहे ना बिंदास टाक, त्याच्यावर आमचा लय भरोसा आहे. नक्कीच दादा, आणि आजच्या शर्यतीबद्दल तुम्हाला शुभेच्छा आणि अशाच येणाऱ्या शर्यती देवाबाई आणि टिटवी आपल्याला दिसेल पुढच्या मैदानासाठी. आणि आपल्या पुसेगावच्या मैदानासाठी नक्कीच दोन्ही बैलगाडा दिसतील का आपल्याला? हो दिसतील. आणि आज बैल चालक कोण होता दादा? बैल चालवणार गणपत ड्रायव्हर आमचा नेहमीचा. गणपत ड्रायव्हरचा गुलालच नाही लवकर तुटत. आता आहेत का इथे? नाही, ते गाडी त्याची स्वतःची गाडी आणायला गेलेत. अच्छा, शुभेच्छा दादा, आणि अशाच शर्यती जिंकत राहा आणि जय मोरया.